हे बघा, हे दुकानचे मालक करता धरता सर्व श्री वेदांत विवेक मंदिरवर तुम्ही बघू शकता। सारखे ये वाईची पोच हो। अरे ब्लॉग मध्ये आहेच ते। काढ जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। तुम्ही ब्लॉग बघितलाच, मामा घेतला त्याच्यानंतर काय ब्लॉग टाकला नाही। आज टाकावा म्हणलं। आणि अजून एक गोष्ट आहे आपल्यासाठी, कॅमेरा घेतला ब्लॉगिंग साठी। मिनी कॅमेरा कोणता आहे? DJI पॉकेट ओस्मो पॉकेट 2। हा सेकंड मध्ये घेतला मी, मित्राचा होता, मित्राकडून घेतला। कॅमेरा ओपन करून दाखवू का? थोडंसं नवीन आहे ते आवडत चाललं। याचे फीचर्स आहे स्लो मोशन व्हिडिओ, फोटो, पॅनो पण आहे, टाइम लॅप्स वगैरे। सेटिंग फुल स्क्रीन ऑन, फुल व्लॉगिंग कॅमेरा है। अबे याची मोड कोण चालू केला रे? मग लागले मी तेच तो पाहुण्यावर। खास मी ब्लॉगिंगसाठीच घेतला, हा सेकंड मध्ये घेतला, पण मस्त। आता याच्यानंतरचे सगळे क्लिप्स जे आहे ते कॅमेऱ्यानेच येईल। मित्रांनो, आता आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवत जा। आणि चॅनलमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण करत जा, आपले व्हिडिओ कसे बनतात। आणि याच्यासाठी पण कमेंट करा, कॅमेऱ्यासाठी कॅमेऱ्याची क्वालिटी कशी वाटली। आता कारण की ही एकच क्लिप फक्त मोबाईलने घेत आहे, आता बाकी सगळ्या या ब्लॉगमधले क्लिप्स कॅमेऱ्यानेच येणार आहे। प्लीज सपोर्ट करा, बस एवढंच। आता बघू, आता चाललं दुकानात मी, मग दाखवू दुकानातला ब्लॉग ते। आणि बघू दुपारी संध्याकाळी झालं तर शूटला पण जाईल या कॅमेऱ्याने। थोडंसं पाऊस चेकिंग करून कॅमेऱ्याची कसा आहे क्वालिटी। आणि बेस्ट म्हणजे याच्यात नाही का 4K क्वालिटी आहे। फक्त प्रॉब्लेम असा आहे की याच्यात 4K क्वालिटी आहे, पण माझा मोबाईल 4K सपोर्ट करत नाही, त्याच्यामुळे बघू शक्य तर 1080 मध्ये येतील, नाही तर मग थोडी ट्राय करू, काहीतरी करू जुगाड त्याचा आपण। भेटू मग। आता मी चाललोय खाली, आता जायचं दुकानात। वेदांत खाली थांबलेलं आहे गाडी घेऊन, जातो दुकानात। चल रे, काढली का गाडी? हा चल। गाई जेवढी मेहनत करून आता मी दुकानात आलेलो आहो, तुम्हाला दाखवू शकतो मी। एकच मिनटं थांबा, तुम्हाला दाखवतो मी किती मेहनत केलेली आहे। तर हे जे सगळं सामान आहे ना, हे नाही कुठे गेलं रे आपण आणलेलं सामान कुठे गेलं? हे बघ, हे माझी मम्मी ज्या गट्ट्यावर बसली का, ते गट्टा मी एकट्यानं उचलून आणलेला आहे गाडीवरती। विचार करा, यांना मला थोडीशी पण मदत केली नाही सामान उचलण्यासाठी, नुसतं हसत राहते दिवसभर, गदडीचा पाला खाया। काय तोंड लपवायला, जराशी भावाला मदत करायची सुट्टीच्या दिवशी। रोज मीच राहतो दुकानात बसून, मला मरणाचे कामं सांगत राहते ते दोघं मायले। कुठे गेली मम्मी, कुठे गेली? हे बाई हसत राहते त्या व्हिडिओमध्ये। तर गाईज तुम्हाला आमचं दुकान दाखवतो मी। एक पण ब्लॉग दुकानावर बनवलेला नाही आहे। ते बघा, हे दुकानचे मालक करता धरता सर्व श्री वेदांत विवेक मंदिरवर तुम्ही बघू शकता। आमचं दुकान छोटंसं आहे, जास्त सामान नाही, काय 20,000चं सामान भरलं असेल आम्ही फक्त दुकानात। हसायली कायला? चांगलं वाटते का व्हिडिओत हसायला? काय जर तुम्हाला लागत असेल पावडर, अजून काय असते ते मेकअपचं सामान काही, ते मला काय नाव माहीत नाही त्याचे, काही लागत असेल तर आपल्या दुकानात अवेलेबल आहे। असं समजू नका की मी दुकानचं प्रमोशन करायला म्हणून, मी फक्त तुम्हाला दुकान दाखवत आहो गाईस। पण तरी पण तुम्हाला जर काही सामान लागलं तुम्ही घेऊ शकता आमच्या दुकानातून। काय ग काय रिच क्रीम काय नाही? तर गाईस, आपलं दुकान कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपला ब्लॉग पण कसा वाटत आहे ते पण नक्की सांगा। ए बाबा, 4 वाजता मी शूटला चाललो बाहेर,
नाही मग मला काय माहित, जाय तू घरी, जा घरी, मला काय सांगायला काय बसते बिसते ना, तू जा घरी, मला नाही माहित. काय करावं आता, जाऊ दे. नवीन माल काय काय बोलवलं सांग. अरे काय अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. आमच्या दुकानात थंड्या वस्तू पण भेटतात, जस्ट लाईक हे बा, तुम्हाला दाखवतो मी. अरे ए अबे हे फ्रीजमध्ये काय ठेवलं रे, ए वेदांत. गाईज बिस्लरीज वगैरे असं विविध प्रकारच्या आईस्क्रीम्स वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे. प्लीज एकदा विजिट द्या आपल्या शॉपला. काय लागलं तर सांगा, मसाला गिसाला, चिप्स गिप्स काही हरकत नाही. काही पण म्हणले तरी तुम्हाला सगळं काय भेटून जाईल. काहीच मी काय दुकानचं प्रमोशन नाही करत आहे, असं समजू नका मी दुकानचं प्रमोशन करत आहे म्हणून. मी फक्त ब्लॉग बनवत आहे, काय टेन्शन घेऊ नका. तर चला आता भेटू थोड्या वेळात लगेच. तर गाईज आता बसलो मी दुकानात असंच टाईमपास करत, कारण की वेदांत आणि मम्मी पण गेलेली आहे आता घरी जेवण करण्यासाठी. आता ती येतील डायरेक्ट, आता वाजले 2, तर येतील वेदांत डायरेक्ट 5 वाजता. नंतर जाईल मी कुठेतरी शूटसाठी. तोपर्यंत आता माझा कॅमेरा वगैरे पण मी मस्तपैकी चार्जिंग करून ठेवून देतो, संध्याकाळी शूटसाठी काम येईल. मेन क्वालिटी कशी वाटली सांगा मला. तरी पण मी व्हिडिओज नाही जास्त, पण 0:16मध्येच वापरत आहे, कारण की माझा मोबाईल 4K सपोर्ट करत आहे. मग मला एडिटिंगला प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे बघू आता काय होतं. संध्याकाळी जाऊन मस्त फिरायला. आणि असंच प्लीज मला सपोर्ट करत राहा कोणत्या पण गोष्टी, बिकॉज तुम्ही सपोर्ट करसाल तर मला अजून इंटरेस्टिंग जास्त काही बनवण्याचा, नवीन काही. हे बघा करत आहे तुम्हाला माझी शॉप दाखवून देतो. A few moments later. आता मी फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलो. आता आम्ही चाललो मस्त. कुठे चाललो रे? शूटला. गिअर समोर आहे पडते टाकीत पड. काय सौरव तुला गिअर नाही पाडता येईल, काय फायदा तुझा. जाऊ दे, मला गाडीच चालवता. कसे रे तुम्ही? बस रे बस, लवकर चला. मसायलो चा घे चा. अबे भटकती आत्मा का साया, मजाक करू नको पाडशील. कसं असं म्हणजे वरी यमा चाललेला सारखं. हा ऍक्सिडेंट करू नको. आता ते केलता जाऊ दे, आता करू नको. आलं नाही का पाय काय चप्पल पिघळते बा, चप्पल पिघळते. हेलो गाइस, तो आज हम जा रहे हैं. 1000 रुपयाची चप्पल घेतली मी. आज हम जा रहे हैं कुठं? अरे देव्या, चप्पल पिघळली. चप्पल पिघळली की उद्या मी मायले मारते. 1000 रुपयाची चप्पल आहे. तो काय करणार मग चौऱ्या? चाललो कोणी काय करणार? तो आज हम जा रहे हैं कहाँ पे? सगळ्यात फेमस जागा ती खंडाळा. पोरीला खंडाळा आता आहे. खंडाळा तिच्या गडाला जाऊ दे, आता भेटू तिथे गेल्याच्यानंतर. तर काय आता फायनली आम्ही लोकेशनच्या जवळ बसलेलो आहोत. आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुम्हाला इतका भारी व्ह्यू आहे ना, बस. आमचा खंडाळा म्हणजे ओरिजिनल खंडाळा टाईपच आहे. लोकेशन 1 नंबर लोकेशन आहे आमचं. आता आम्ही आलो माझा फोटो काढायला. पावसाळ्यात या म्हटलं रे. पावसाळ्यात विषयच नाही. आम्ही रस्ता रे, गाड्या फाटायली, गाडी समोरचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. गाडी चालू आहे, फाटायली मारायचा. मस्त काढा व्हिडिओ. भाई खाना रे बघा व्ह्यू. समोरच्या गाड्यात जायचं ना. भेटू मग आता. झाला, झपला ना घाट.
तर गाईज आम्ही फायनली लोकेशनवर पोहोचलेलो आहो. आता लोकेशन कोणतं आहे ते आम्हालाच माहित नाही. धुंडत आलो आम्ही कसं तरी झाडाझुडपाने. आपला कोणचा तुम्हाला दाखवून देतो मी एकदा लोकेशन कसं आहे काय आहे ते. काही टेन्शन घेऊ नका. फोटो काढ बघून घ्या. नंतर ब्लॉग काढा. हे बघून घ्या. व्हिडिओ येते रे या फोटो नंतर. हे बघा म्हणजे कसं आहे काय नाही काय आहे ते. हे बघा आमची मित्रमंडळी आणि मागचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. सूर्यगिरी हिला तर तुम्ही ओळखताच ना. पाहिलंच असेल ना पहिले कधी पहिल्याच्या व्लॉगमध्ये. ड्रीम गर्ल नाही रे. हिला चांगलं करायला लागते रे. गटारा करून टाकली ती गाडी सगळी राजा. सौर्या कधी साला रे तू. आळस गिळस कुठं द्यायला रे बापू. बोल एकदा व्ह्यू बघून घ्या. अरे व्ह्यू दिस ना की रे. हा ये सारखे हा ये वाईची पोच हो. अरे बाबा ब्लॉग मध्ये आहेच ते. काढू काय कपडे काढ काढ दाखव बॉडी. ए तू अबे बॅग दाखवणार होता ना तू. काल बॅग दाखवणार होता ना. दाखवणार रे. अरे बिला का. अरे बिलाक काय. हा तिथून पोच दे. काढ शर्ट काढ बॅग दाखव. पिसा झाला का बे? दाखवणार रे. काउंट रे मित्राला दाखवत नाही गर्लफ्रेंडला दाखवतो असं का वेळ तू. झाल्यावर बायकोला बरं गर्लफ्रेंड नसतो करत. काय एकदा बोल बायकोला बायकोला. ओके सर. अरे हे अबे याचा ऑप्शन पाय हर्षो. खाली घेतलं की लाईक पडायला त्याच्यावर. पहिले लाईकच पडू लागली तेव्हाची. जाऊ द्या आता आम्ही जरासं शूट करून घेतो. तुम्हाला पण दाखवतो वाटलंच तर मी नाही का मोबाईलनं व्लॉग घेतो. आमच्याकडे एक ब्रँड मोबाईल आहे. या तुझा मोबाईल आणला ना. हां हा ब्रँड मोबाईल आहे व्लॉग घ्यायसाठी. माझा पण मोबाईल आहे तसं चांगला. सौरवचा चांगला आहे बेस्ट. दाखवतो तुम्हाला फोटोशूट आमचा कसा चालते तर. भेटू आता कॅमेरानं फोटो काही मोबाईलनं पण काढत आहे. कारण की हा कॅमेरा म्हणजे फोटोसाठी तेवढा आहे पण तेवढा पण नाही. ब्लॉगसाठी वगैरे जास्त आहे त्याच्यामुळे. शूट कसं चालू आहे बरं. हरेश भाऊ फोटोग्राफर आहेत आमची. कसा आहे रे फोटो. खतरनाक आहे. आता कोणची पोस्ट देऊ एक अजून. हां बस वाढू का जेवायला. जेवायला वाढू का रे. वा रे भाईची पोज. किती मेहनत गेला रे पण तू त्याच्या फोटोसाठी. इकडे पाय असं डोकं तुला टेको झाडावर. चांगला झाला रे पोट. बस थोडं केस. हसू नको सौर्या. फोटो नाही हसू नको. दे बदल काय नाम काढले आपण तू किती मेहनत घ्यायला रे त्यासाठी. बदल आता. आज फ्रेंड्स डे आहे ना रे. आज फ्रेंड्स डे नाही आज बेस्ट फ्रेंड्स डे आहे. बस तसं तिकडे पाहिजे तसं. जे बेस्ट फ्रेंड राहून हॅपी बेस्ट फ्रेंड. अबे जे बेस्ट फ्रेंड राहून गर्लफ्रेंडला ट्रीट करायले का त्याच्यासाठी दिवस आहे आजचा. काढायचे का फोटो अंदर व्हायला मग. असे काढ ना तुझे काढले तसेच. एकदा असंच काढ फक्त केस बरोबर नाही. अरे तू काय केस लावायला रे. अबे झालं ना बेटा एक जन्म लागते. एक जन्म आहे जाय पण बुरट्या. मैं केस आहे बुरे. अरे बुरट्या ते वर्ल्ड दिस इज अ वर्ल्ड. इमोशन बुरट्या इज अ इमोशन. वाह भाई फोटो दाखव कसा निघाला. या ऐका फोटो. दुसऱ्या पंक्तीतले लोक बसलेले आहे. हर्षू इकडला पाय वर एकदम तिकडला खाली. दुसऱ्या काय बोलायला. अबे आम्ही खेड्यातले तुम्ही काय शहरातले. हर्षी झोपायला का. नाही रे झोप मस्त रे. पण झोप नंबर एक आहे तेव्हा. अबे आम्ही कसं अबे स्कॉर्पिओ आहे ती. तो गाइस देखो अभी म्हणालो पहा आता दोन कॅमेऱ्यानं म्हणजे मोबाईलनं पण इकडून फोटो चालू आहे आणि इकडून आपल्या मिनी कॅमेऱ्यानं पण. कसं मिनी कॅमेऱ्यामध्ये नाही काय थोडी बेटर येत नाही ते तुम्हाला सांगितलंच मी. त्याच्यामुळे बॅकअप म्हणून मोबाईलनं पण फोटो काढणं चालू आहे. आणि कमीत कमी 1 तासापासून एकच मॉडेल तिथं बसलेला आहे हरीश भाऊ. हो किती फोटो काढले. 700 किती 700 फोटो. बापू एवढी कॅपॅसिटी. लेट्स टेक अ सेल्फी. मी येऊ काय. ये ना
थांब आलोच. आता खूप जास्त रात्र झालेली आहे, रात्रीचे 12 वाजलेले आम्हाला फोटो काढता काढता. म्हणून आता बघा तुम्हाला मागे माझ्या अंधार दिसत असेल जरासा. तू दिसायला का पाहिजे? मी दिसायलो का? मी दिसायलो जर असेल, समजा मी जर दिसायलो असलो तर मी खोटं बोलायलो, नाही जर दिसायलो असलो तर मी खरं बोलायलो. आता तुम्ही समजून जा काय आहे ते. मी स्वतःची बेइज्जती करत नाही जास्त, पण आता काय मित्रांनो म्हणल्यावर काय करावं आता. हे बघा आमची रताळे मित्र सौरभ भाऊ. जायची इच्छा व्हायली का? नाही व्हायली. जायचं का अर्शो घरी? झेंडू चार्जिंग उतरायली तरी अरे एवढा कसाला पाहायचा रे मोबाईल. म्हणतो रे अभ्यास करा जरासा, पेपर येले माझे. बरं ठेवू का मग आता? जाऊ द्या मित्रांनो, आता भेटू घराकडे गेल्यावर जरा. टाटा बाय बाय. हात लावणार रे.